सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना नागपूर यांच्या वतीने वनमजूर आणि वनसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संतोषी माता चौक ते वनभवनापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव भोकरे, आरपीआयचे चंद्रमणी वाघ आणि सुरेश बैसाणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। या मोर्चामध्ये धुळे वनवृत्तातील शिंदखेडा, शिरपूर, साक्री आणि पिंपळनेर येथील मजूर प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। मोर्चा वनभवनावर पोहोचल्यानंतर प्रतिनिधी मंडळांनी उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडी आणि धुळे वनवृत्ताचे वनसंरक्षक भूषण वाघ यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली। कामगारांचे गेल्या 5 महिन्यापासूनचे रखडलेले वेतन तातडीने अदा करण्यात यावे, वनमजुरांची ज्येष्ठता यादी तयार करण्यात यावी आणि निधी उपलब्ध असल्याशिवाय मजुरांच्या कामाची मागणी नोंदवू नये, अशा विविध मागण्या यावेळी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या। चर्चेदरम्यान उपवनसंरक्षक मोहन नाईकवाडी यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले। या आंदोलनात पदाधिकारी पाटील, नारायण गांजे यांच्यासह असंख्य वनकर्मचारी आणि मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थान करता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। भोकरे, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी संघटना नागपूर, जिल्हा शाखा धुळे। धुळे वन विभागातल्या रोजंदारी, बारमाही आणि कंत्राटी कामगारांचे 7 महिन्यापासून पगार नाही आहे। दिवाळीच्या अगोदर पगार करा म्हणून मी अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली होती, तरी दिवाळीच्या अगोदर त्यांनी पगार केलेले नाही। या रोषाखातीर दिवाळीच्या नंतर मी च्या विभागीय कार्यालयावर मोर्चा आणि म्हणून त्यांना दुसरी नोटीस पाठवली होती। त्या अनुषंगानं आज इथून धुळे शहरातून धुळे DFOच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यात येत आहे आणि या मोर्चाद्वारे त्या जो DFO आहे नाईकवाडी म्हणून त्यांना निवेदन देऊन त्यांच्याकडे ज्या आमच्या 20 प्रकारच्या मागण्या आहेत त्या सोडून घेण्याचा आमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न आहे। मान्य नाही झाल्या तर आम्ही दुसरी काय स्टेप घ्यायची ते आम्ही डिसाईड करू, परंतु आमच्या मागण्या 100% पूर्ण होणार हे आम्हाला निश्चित माहिती आहे।